मीरा भाईंदर महानगरपालिका आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून या निमित्ताने करण्यात आलेल्या खर्चावरून वाद निर्माण झाला आहे। सुरुवातीला या सोहळ्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र 18 फेब्रुवारी रोजी ठराव मंजूर करून ही रक्कम थेट 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार महानगरपालिकांना सण आणि सोहळ्यांवरील वार्षिक खर्चाच्या मर्यादेत केवळ 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करता येते असे नमूद आहे। त्यामुळे 5 कोटींची तरतूद ही नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जंगम यांनी 2008 मध्ये सण समारंभावरील खर्चाच्या मर्यादेबाबत मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली होती। त्यावर 22 फेब्रुवारी 2008 रोजी न्यायालयाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना वार्षिक खर्च मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले होते। हे आदेश अद्याप लागू असल्याचे जंगम यांनी सांगितले। तथापि 18 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेला 5 कोटींचा ठराव हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा दावा करत याविरोधात पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचं प्रदीप जंगम यांनी स्पष्ट केलं आहे। या प्रकरणामुळे पालिका प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे। 2016 साली आपण हायकोर्टामध्ये सर्वधर्मीय उत्सवावरती केला जाणारा खर्च हा रद्द करावा, कारण पालिकेचे 4.5 कोटी वार्षिक खर्च होत होते। कार्यक्रम होत नव्हते तरी देखील तो खर्च दिला जात होता। त्याला अनुसरून आपण महावीर जयंतीच्या नावाने 47 लाख रुपये खर्च व्हायचे। आता महावीर जयंती हे जैन धर्म साजरा करतात, मग तुम्ही तुमच्या मंदिरात करता, पण त्याचा पैसा 47 लाख रुपये आमच्या टॅक्समधून का द्यावा आम्ही? म्हणून मी ती पूर्ण माहिती काढली, तर सर्वच धर्माची मला माहिती भेटली। त्यामध्ये छटपूजासुद्धा आली, त्यामध्ये महाशिवरात्री पण आली, बकरी ईद पण आलं, रमजान पण आलं, त्याच्यासाठी सुद्धा 25 लाख खर्च केले जायचे। म्हणजे सर्वच गुरु नानक जयंती आली, त्याच्यासाठी 25 लाख खर्च करायचे, परंतु आमच्या टॅक्समधून का हे खर्च करावं? म्हणून ती आपण प्रे ठेवलेली होती। आता हल्ली जी महासभा झाली त्यात त्यांनी 5 कोटी रुपये खर्च मंजूर करून घेतलेला आहे ह्याच्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, परंतु हा खर्च कुठल्याही नियमात बसतच नाही। त्यामुळे ही शेवटी उधळपट्टी झाली ना।